नमस्कार सर. नमस्कार. माझ्या या हलक्या-फुलक्या गप्पा विथ हिमराज या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. तर आपण हलक्या-फुलक्या गप्पा मारायला सुरुवात करूया. सर पहिला प्रश्न माझा हा आहे, की तुमचं बालपण आणि प्राथमिक शिक्षण कुठे झालं? माझं बालपण तसं सुरुवातीला मी माझ्या मामाच्या गावी होतो. माझं 1ली ते 3रीचं शिक्षण माझ्या मामाच्या गावी झालं. शिंगवे, सायखेडा, तालुका निफाड इथे. त्यानंतर मी तिथे शिकत असतानाच 2रीच्या वर्गात गुरुजींनी मला कविता म्हणायला लावायचे आणि माझ्या मागे सर्व वर्ग की माझ्या रिपीट मागून करायचं? म्हणायचा. हां. हो. तर ते तिथून मग मला ती सवय थोडी-थोडी स्टेजची, हां. डेअरिंगची झाली. मी नंतर माझ्या गावी आलो पाथर्डीला. तिथे आल्यानंतर 4थीला असताना मी एक भक्तिगीत म्हटलं, केशवा माधवा. मी म्हटल्यानंतर ते सर्व गावातले जमलेले होते ते कार्यक्रमाला. 15 ऑगस्टचा किंवा 26 जानेवारीचा कार्यक्रम असेल. तर ते नंतर गावातले ते मुलं वगैरे असे मोठे मुलं हे ते मला कुठे दिसले का केशवा, माधवा हो. म्हणून असं चिडवायला लागले. म्हणून मग मला काय वाटलं काहीतरी याच्यात हे तर म्हणून मी ते नंतर काही शाळेत वगैरे गाणं वगैरे काही म्हटलं नाही. नंतर मी 7वीला मराठा हायस्कूलला गेलो. तर तिथे गेल्यानंतरही याचं गाण्याचं किंवा नाटकाचं वगैरे असं कुठलंही याचं हे केलं नाही. पण 7वीला असताना माझा इतिहासाचा पेपर होता आणि आमच्याकडे शेतामध्ये टमाटे, वांगे, अ, डिंगऱ्या, विशेष करून डिंगऱ्या आमच्याकडे फेमस होत्या. डिंगऱ्या पाथर्डी म्हणजे काय? डिंगऱ्या डिंगऱ्या म्हणजे ते मुळा जो असतो, मुळा आपण लावून द्यायचा, हां, मुळ्याचं बी हां. आणि त्या मुळ्याच्या झाडाला त्या अशा पातळ-पातळ अशा डिंगऱ्या येतात लांब-लांब. ओके. म्हणजे त्याला डिंगऱ्या म्हणतात. हां, म्हणजे नंतर त्या पक्व झाल्या की त्याच्यापासून बी पुन्हा तयार होतं आणि ते हं. मुळ्यासाठी वापरतात. हां. तर त्या डिंगऱ्या आमच्याकडे खूप फेमस होत्या. आमच्या गावच्या आणि वडाळा गावच्या. तर मी त्या सायकलवर घेऊन रामकुंडावरती विकायला जायचो. आता आईला शेतीचं काम असायचं त्याच्यामुळे तिला ते जमत नव्हतं तिथं जाऊन आणि ते विकायचं आणि पुन्हा यायचं. तर मी मराठा हायस्कूलला शाळेत जायचो. तर मग ते असं काही भाजीपाला असला की मी सकाळी घेऊन जायचो. ते तिथे विकलं, की मग नंतर तिथनं शाळेत जायचो. आणि मग नंतर शाळा सुटल्यानंतर ते पैशाचं किराणा वगैरे असं बाजार करून घरी यायचो. त्यावेळेस ते काही इतकं महाग नसायचं. ते एवढं मोठं ओझं असायचं. त्या ओझ्याचे फक्त ₹2, ₹1.50, ₹1 असं भेटायचं. आणि मग ते बाकीचे ते भरेकरी घ्यायचे किंवा असे हे लोक घ्यायचे. तर ते असं करत असताना 7वीचा इतिहासाचा पेपर होता आणि त्या डिंगऱ्याचे ओझे घेऊन मी गेलो. आता त्यातही बी असं होतं की मी लहान मुलगा, हां, 7वीचा मुलगा. मी त्या सायकलच्या सीटाच्या बरोबरीनच यायचो. मी हां. चालताना फक्त ती सायकल दिसायची. दिसायची. कोण चालवतंय ते कोण दिसायचं नाही. चालवतं ते दिसत नव्हतं किंवा ते कोण ढकलतं ते हां. दिसत नसायचं. तर ते मी घेऊन जायचो आणि मग ते विकायचो. 7वीचा पेपर होता तर त्याच्यात असं झालं, त्या दिवशी लवकर त्या डिंगऱ्या विकल्या नाही. 9 वाजता पेपर सुरू झाला. 9, 9:30 तर मला तिथेच झाले गंगेवरती आणि तिथून पुन्हा शाळेत जायचं आणि पेपर द्यायचा. तर असं तसं करता 9:30 पावणे 10ला ते संपलं आणि नंतर मी शाळेत गेलो. शाळेत गेल्यानंतर सर्व मुलांचे जवळ-जवळ पेपर काहींचे तर लिहून पण झाले होते आणि काहींचे अर्धे वगैरे असे लिहून झाले होते. तर शिक्षिका होती आम्हाला त्या पेपरला. "अरे, तू आत्ताशी आला, आता हे कसं काय लिहिणार पेपर?" म्हटलं, "मॅडम, जेवढा होईल तेवढा लिहितो," म्हटलं. आता आणि वार्षिक पेपर तेही. हां. असंही नाही की 6 हे महिने असेल चाचणी होते. किंवा हां. 6माही येस. किंवा असं काही नाही. तर ते जर समजा मी पेपर नाही दिला तर मी नापास होणार. त्यानंतर मग त्या शिक्षिकांनी थोडं मान्य केलं आणि मग मी तो पेपर दिला. पेपर दिला म्हणजे अशा अडी-अडचणी अशा भरपूर यायच्या. म्हणजे खूपच त्या अडचणींना हो. तुम्ही सामोरे जाऊन तुम्ही अभिनय आणि क्षेत्रामध्ये आमचं कसं शेतीचं काम असल्यामुळे ना आम्हाला कधी गृहपाठ बी करता येत नसं. हां. शाळेत जेवढं शिकवलं तेवढ्यावरतीच आमचं सर्व काही हे चालायचं. म्हणजे माझी थोडीशी आकलनशक्ती बी थोडीशी जास्त असेल असं वाटतं. कारण जे शिक्षक शिकवायचे बस तेवढंच. त्याच्यावरतीच माझं घरी गृहपाठ करायला वेळ गृहपाठ नसायचा. करायला वेळच नसायचा. घरी गेलं की शेतीच्या कामांना. शेतीचे कामं काही ना काही असायची. गुरे जनावरे होती आमच्याकडे, गायी होत्या, वासरं होती, बैल होते. तर मग ते शाळेतनं आलं की त्यांचं चारा पाणी करणं, त्यांना पाणी वगैरे करणं, असे ते
बरेच कामं करावं लागायचं. जरी लहान जरी असलो तरी शेवटी घरात मी मोठा असल्यामुळे मला करावं लागायचं, लहान्या भावांना करावं लागायचं. असं करताना हळू-हळू 8वी 9वी वगैरे असं मग मी टेक्निकलचं हे घेतलं 8वी ला. मग आमचा अ वर्ग म्हणजे सर्व हुशार मुलांचा वर्ग. तर त्याच्यात ते टेक्निकल घेतल्यानंतर गोष्ट अशी झाली की थोडंसं आमचं घरगुती प्रॉब्लेम्स झाले. वडिलांनी तिसरं लग्न केलं. आम्ही 4 भाऊ असताना सुद्धा तिसरं लग्न तिसरं लग्न केलं. म्हणजे पहिलं आणि दुसरं आणि परत पहिली पहिली माझी आई, हां. आम्ही तिचे 4 मुलं. हं. ते असतानाही वडिलांनी परत मी 9वी ला असताना तिसरं लग्न केलं. 3 लग्न झाली का 3 वडिलांची? लग्न झाली. ओके. असं आहे. तर ते थोडंसं कुठेतरी लागलं माझ्या मनाला. हं. आणि त्यानंतर घरी लक्ष लागायचं नाही, शाळेत लक्ष लागायचं नाही. सारखे तेच विचार यायचे, की असं का केलं वडिलांनी, असं का केलं? आई मात्र निमूटपणे दररोज शेतात जायची, कामधंदा करायची. ते थोडंसं मला हे झालं. त्याच्यानंतर जे ना मी थोडंसं वैफल्यग्रस्त झाल्यासारखं वाटलं. मग मी मनोरंजन करण्यासाठी म्हणा किंवा हे करण्यासाठी मी पिक्चर बघायला लागलो खूप. म्हणजे सगळं जे म्हणजे काही एका दिवसात मी 4-4 पिक्चर बघायचो. म्हणजे सकाळी 10च्या शो पासून रात्रीचे 12 वाजेपर्यंत मी हा शो झाला की तो शो, तो झाला की तो शो, असं एका दिवसात 4-4 शो बघायचो. ते बघता मला थोडं ते असं जाणवायला लागलं की अरे, हे काम आपण करू शकतो बरं का. मग नंतर ते अशी कुठेतरी एक मला ते असं उर्मी वाटायला लागलं. व्हायला लागली, की हां. मी सिनेमात काम करायला काम हवं. करू शकतो. पण आपलं काय पाठीमागं कोणी गॉडफादर नाही किंवा काही हां. नाही आणि कसं याच्यात जायचं हे पण माहिती नाही. माहिती नाही. इथून सुरुवात कुठून सुरुवात करायची? कुठून करायची हे पण माहीत नाही. असं करता मग 9वी असताना वडिलांनी हे केलं. ते झाल्यानंतर मी थोडं मग अभ्यासातही लक्ष माझं कमी राहायचं, हे राहायचं. 10वी मी नापास झालो. इंग्रजी आणि गणित माझं फेल झालं. आणि ते म्हणजे सांगायला पण लाज वाटते, की एवढा हुशार असताना आणि 10वी नापास झाला. असं हे करून तरी ऑक्टोबरला पुन्हा फॉर्म भरला. त्यात इंग्रजी पास झालो. पुन्हा गणित राहिलं. पुन्हा मार्चला मी पुन्हा फॉर्म भरला. त्याच्यात गणित पास झालो. आणि न हे तिन्ही मार्कशीट घेऊन मी जेव्हा 11वीला ॲडमिशन घेण्यासाठी. ॲडमिशन घ्यायला गेलो, तर ते केटीचम कॉलेज तिथं आता मी मराठा हायस्कूलमध्ये शिकलेला असल्यामुळे मी लय केटीला केटीचमलाच जाणार. हं. तर तिथल्या प्राचार्याने सांगितलं, "तू भाऊ खूप हुशार दिसतोस. जा दुसरं काहीतरी कामधंदा कर. आई-बापांना मदत कर. काय शिकून काय दिवे लावणार आहे तू?" म्हणून त्यांनी मला हाकललं म्हणाय समजा असं. ती बोललो ॲडमिशन दिलंच नाही. हो, दिलंच नाही त्यांनी. मग नंतर मी इतर कॉलेजमध्ये चौकशी केली याच्या ॲडमिशनसाठी. तर मग नंतर मला पंचवटीमध्ये ॲडमिशन मिळालं. मग तिथं मी 11वी आणि 12वी केली. 12वीला असं होतं, की आमच्याकडे पिठाची गिरणी होती. लोकांना धान्य आणल्यानंतर हां, पीठ पिठाची दळून गिरणी द्यायचे. हो. तर त्याचा जो नोकर आहे ना, तो निघून गेला. म्हणजे काम सोडून निघून गेला. आता घरात मी मोठा असल्यामुळे ती जबाबदारी माझ्यावर आली. मग माझ्यावर आल्यानंतर मी 12वीचं पूर्ण वर्ष गिरणी चालवली. एक परीक्षेचा फॉर्म भरला आणि एक 10-15 दिवस एक ट्राय म्हणून आपलं 15 दिवस गाईड वगैरे वाचून हे करून आणि परीक्षा दिली. तर परीक्षा दिल्यानंतर म्हटलं आता काय आपण 10वीत नापास झालेलोच आहे आणि वर्षभर आपण आता गिरणी चालवली काय पास होणार हां, आहे किंवा म्हणजे काय. पण एक अभ्यासाला वेळच नाही मिळाला. हां, पण एक शिक्षणाची आवड म्हणून हां. ते मी करत राहिलो. रिझल्ट लागला. पेपरमध्ये रिझल्ट येतो अगोदरच्या दिवशी हां. किंवा आता ते इंटरनेटवरती झालंय. हो, पहिले आता इथं पेपरमध्ये ते हो, नंबर पास, फेल हो. वगैरे असे आणि होते. त्याची ती लाईन दिसताना अशी दिसते एकाखाली एक, हां, एकाखाली एक आणि ते असतात असे आडवे नंबर. हां. तर ते वरचा नंबर बघितला काहीतरी 800 आणि खाली लगेच त्याच्या दिसला मला 824. म्हटलं अरे बापरे! एवढे 800 पासून डायरेक्ट 24 मुलं नापास आणि माझा काहीतरी 803 का काय असा नंबर होता. म्हटलं नापास झालं चला जाऊ द्या. हं. आपलं काय एवढं नशीब आपण नाही. हां, आपण आपण एवढं काय काम केलं ना. हां, कॉलेज बी शिकलो नाही, गेलो नाही आणि हां. आपलं पूर्ण वर्ष लेक्चर आपलं केलेच याच्यात नाही गेलं. तर आपण काय पास होणार असं. आहेत. हां. तर असं काहीतरी सुट्टीचा दिवस होता आणि मग मी गेलो कॉलेजला. डॉक्टरकडे जायचं होतं मला. थोडा थंडी ताप वगैरे आलेला होता. तर डॉक्टरांना यायला वेळ होता. म्हणून म्हटलं चला आता एवढा वेळ आता इथं डॉक्टरांची वाट बघायची तर कॉलेजला कॉलेजला जाऊया. हां. कॉलेजला गेलो आणि बघितलं तर ते माझा विश्वास बसेना त्या मार्कशीटवर. हां.
की याच्यात लिहिलंय पास आणि पेपरमध्ये मी बघितलं. मग नंतर मी तो पेपर पुन्हा बघितला. हां. त्याच्यात नंबर होता. तर मी बघितला असा सरळ आणि त्याच्यात नंबर असा आडवा होता. आठवतं. हां. 801, 802, 803 हां, ती असं ते कन्फ्युजन. हां. असं आणि ते कन्फ्युजन झाल्यानंतर मग म्हटलं, "अरे, आपण तेव्हा जर बघितलं असतं तर आपल्याला ताप पण आला नसता, काही नाही." हं. आणि आपण तर मग काय केलं मी ते डॉक्टर आले किंवा नाही, मग मी ती माझा ताप पळूनच गेला. त्याचे मी पेढे घेतले आणि घरी आलो. हं. आणि मग मी आईला सांगितलं मी पास झालो म्हणून. वाह! तर त्याच्यानंतर मग मी 12वी नंतर मग एच-पी-टी कॉलेजला आलो, एफ-वायला. हां. आणि एफ-वाय ते टी-वाय इथे एच-पी-टीला केलं. माझं हे झालं. तर एस-वायला असताना यासिन खान यांच्या नाटकात पहिल्यांदा एक भूमिका केली, एक छोटीशी भूमिका. त्यांच्याकडे गेलो, मी म्हटलं, "मला हे शिकायचंय, काय असतं नाटक वगैरे." तोपर्यंत मी काही नाटक बघितलेलं नव्हतं किंवा दुसऱ्या बी कुठलं? कलाकारांचं बघितलं नव्हतं. हां, हां. आणि म्हटलं, हा प्रकार काय मला शिकायचा आहे. तर ते म्हणे, "काय एखादा तुला डायलॉग येतो का? तू म्हणून दाखव." आता म्हटलं, ऐन वेळेस कुठला डायलॉग बोलणार, काय बोलणार? मग एक चित्रपटातला डायलॉग आहे. तो मग मी त्यांना बोलून दाखवला. "जली को आग कहते हैं और बुझी को राख कहते हैं. जिस राख से बनती है बारूद उसे लक्ष्मीकांत कहते हैं." वाह! मग ते खुश झाले. हा हा डायलॉग कुणाचा माहिती आहे ना तुम्हाला सर? हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आहे मला वाटतं. नाही. नाही, नाही. हा चित्रपटामध्ये अ, कालीचरण चित्रपटामध्ये हा शत्रुघ्न शत्रुघ्न सिन्हाचा सिन्हाचा डायलॉग. पहिला जो चित्रपट बघितला हा हं. शत्रुघ्न सिन्हा आणि हां. रणधीर कपूर यांचा बघितला. तोही नावावरनं हां. रामपुर का लक्ष्मण. म्हणलं या पिक्चरमध्ये माझं नाव आहे. नाव आहे. बघायला पाहिजे. बघायचं आहे. नक्की काय आहे हां. फिल्ममध्ये? ते बघितलं आणि बघायला गेलो. शेजारच्या माझ्या प्रेक्षक बसलेले होते. त्यांना मी विचारायचो, "हो, हा कोण आहे? कोण आहे हा?" तो माझ्याकडे बघायचा आणि गप्प राहून घ्यायचा. तर ते मग नंतर मला हे समजलं, की हे शत्रुघ्न सिन्हा आहे, हां. रणधीर कपूर आहे, ही रेखा आहे, असं हे मला नंतर समजलं. पण ते अगोदर जेव्हा मी तो चित्रपट बघितला, तर त्यामध्ये तो हिरो एकदम साधा दाखवायचे आणि व्हिलन जरा एकदम टाईट त्याचा एक फाईट. ऑरा असायचा हो, त्याच्या. एक सूट, कोट, बीट असं काय सिगारेट पिण्याची स्टाईल, गॉगल-बिगल आणि तो हिरो एकदम साधा. एक गथुडं घेतलेलं, काठीला बांधलेलं हां. आणि गावाकडनं आलेला. असा तो हे तर तो मला नाही आवडला हिरो. माझं अट्रॅक्शन विलन व्हिलनकडे गेलं. त्याचं ते हो, ऑरा, त्याची बॉडी हो. लँग्वेज, ते त्याचे कपडे, त्याची स्टाईल, ते त्याचे सगळं मला ते भावलं. मग तेव्हापासून मग मी ते विचार असा करायचा, की नाही आपल्याला बनायचं ना, व्हिलनच बनायचं. हां, फिल्ममध्ये हो, विलनच पाहिजे. हो. मग मी पण बनणार, तर व्हिलनच विलन बनणार. मग असं करता त्यांनी मला मग तो एक छोटासा रोल दिला. नाटकामध्ये ती एक हिरोईन असते, तिचा खून होतो आणि तिथे एक पाकीट मिळतं. ते घेऊन त्या समोरच्या अधिकाऱ्याला द्यायचं असतं. मिलिटरीचा अधिकारी असतो, त्याला द्यायचं असतं, की "मेम साहब का खून हुआ है और ये जो बात है मैं हलक से नीचे नहीं उतरती." मतलब म्हणजे आपल्या मला हलक म्हणजे गळा. हो, माझ्या गळ्याच्या खाली खाली ती उतर गोष्ट उतरून नाही राहिली, की हे असं-असं झालंय. असं त्यांना घाबरत बोलायचं. विश्वास नाही या गोष्टीवरती हो. त्यांचा मर्डर होऊ शकतो. हां. तर असं ते घाबरत मला ते बोलायचं होतं आणि ॲक्चुअली ते माझं तसंच झालं. मी येताना नवीन असल्यामुळे मी हं, खरोखर घाबरत आलो हं. आणि असं बोललो. तर ते लोकांना वाटलं ॲक्टिंग करतोय, पण हां. ते मी खरं तर खरोखर घाबरलेले घाबरलेलो होतात होतो तुम्ही आणि ते आणि त्या रोलला किंवा त्या सिच्युएशनला हो, जात तर होतं. ते हे होऊन गेलं, मॅच होऊन गेलं. हां. आता आणि असा एवढाच एक डायलॉग आणि त्या डायलॉगसाठी मी 6 महिने प्रॅक्टिसला जायचो दररोज. ते नाटकाच्या प्रॅक्टिस हो, असतात, की एक हो. 3-3 महिने, 6-6 महिने नाटकं करतात ते आणि चालायची. प्रत्येक कॅरेक्टरला बोलवलं हो. जातं. त्या तुमच्या एंट्रीला ते आणि करायचं माझ्या असतं. एंट्रीला एवढीच फक्त एंट्री होती, तरी एवढ्यासाठी मी 6 6 महिने. महिने प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस करून नाही शेवटी हं, ते घाबरत होतं म्हणून घाबरतच माझं ते हं. काम झालं. त्याच्यामुळे ते सक्सेस झालं. पण दुसऱ्या नाटकामध्ये मग मी डायरेक्ट व्हिलनचं काम केलं. हां. सिराज खान म्हणून. अ, तर त्यांचंच दुसरं नाटक होतं. पहिलं हे जे होते सन ऑफ इंडिया आणि दुसरं होतं मेरा भारत मान. हां. त्याच्यामध्ये सिराज खान म्हणून अतिरेकी असतो त्याचं त्याचं काम मग मी केलं. मग ते काम बघण्यासाठी मुंबईचे डायरेक्टर आले. सोहेल शेख. त्यांनी माझं ते काम बघितलं. अच्छा करता है. आने के बाद पूरा स्टेज हं. सर पे उठा माहोल लेता है. हां. अ, मैं काम पिक्चर निकालने वाला हूँ, तुझे रोल दूंगा. तर त्यांनी मला मग पहिल्या चित्रपटात पहिला ब्रेक मला त्यांनी दिला. नाव काय त्यांचं? सोहेल शेख.
फिल्म ते कोणती अनिल होती? शर्मांचे असिस्टंट होते ते आणि मग हां. त्यांनी मग ते स्वतःचं चालू केलं, अब क्या होगा. अब क्या होगा नावाची पिक्चर. त्याच्यामध्ये ती मला रिलीज झाली का? रिलीज नाही झाली नाही अजून. झाली. बरं. तर त्याच्यामध्ये मला त्यांनी भोंदू बाबाचं काम दिलं. हां. म्हणजे जे भोंदू असतात, हो, हो. हेच जात काही नाही पण हो. लोकांना लुबाडण्याचं काम करतात. ते मग माझा रोल होता. तो पण मी व्यवस्थित केला. तर त्याच्यामध्ये एक अभिनेते आपले मराठीचे अभिनेते चांगले गाजलेले. तर ते आम्हाला जी स्क्रिप्ट दिली होती, त्या स्क्रिप्टमधले डायलॉग सोडून ते असे कुठले पण फिरून असे कुठलेतरी डायलॉग बोलायचे नंतर मग ते त्या याच्यावर स्क्रिप्टच्या म्हणजे ते याच्यावरती म्हणतात की ते डायलॉग जे स्क्रिप्टमध्ये नाहीत ते ते बोलायचे ते. हां. आणि त्याच्यामुळे मी नवीन असल्यामुळं मला ते काही माहीत नव्हतं. तर मग मी ते हे व्हायचो, की अरे बाबा स्क्रिप्ट इम्प्रोव्हायझेशन हां, करायचे ते म्हणजे हां, की ह्या डायलॉगला असं बोललं तर हां. ते त्यांच्याकडनं आउटपुट द्यायचे. हां, हो ओके. आणि ते आणि मी हे जायचो म्हणजे मी निलवून जायचो. हां, म्हणजे ब्लॅक व्हायचे की हां, नक्की यार हे ब्लँक व्हायचं, की हां, आता हे कधी थांबणार आणि मग मी काय बोलणार मग हां. त्याच्यामुळे ब्लँक होऊन जायचं. ती 2-3 रिटेक झाल्यास. मग ते डायरेक्ट म्हणे, "अरे कल तो तूने अच्छा किया रोल, आज हं. तुम्हें क्या हो गया?" तर मग मी त्यांना ती अडचण सांगितली. हां, म्हटलं, "सर ते आता मोठे कलाकार आहे. हां. मी त्यांना नाही बोलू शकत. पण ते जे ॲडिशनल जे डायलॉग बोलतात ना," म्हटलं, "त्याच्यामुळे माझं थोडं हे होऊन जातं." कमी गोंधळतो. हां, मी गोंधळून जातो. हां. तर त्याच्यामुळे मग मग त्यांना पण सांगितलं, की इनको जो है ना आखरी डायलॉग का क्लू दे देने का. हं. आणि मला पण सांगितलं, ते बाकीचं काही बोलू द्या. शेवटचा क्लू जेव्हा येईल ना, तेव्हा तुम्ही तुमचा डायलॉग तुमचा बोला. डायलॉग सुरू करा. आणि मग नंतर त्याच्यानंतर शॉट ओके झाला. झालं. वाह! त्याच चित्रपटात जे नायकाचं काम करायचे गुड्डू रिजवी. त्यांनी माझं याच्यातलं काम बघितलं होतं. मग त्यांनी त्यांचं स्वतःचं होम प्रोडक्शनचं एक पिक्चर सुरू झालं. त्याच्यामध्ये मला त्यांनी बोलवलं, हे काम बघून. हां. तर त्याच्यामध्ये मला एक विनोदी अभिनेते आपले गाजलेले चांगले, त्यांच्याबरोबर शॉट करायची हे दिली. नाव त्यांचं कळेल का सर? जॉनी लिव्हर. हां, दुसरं कोण? हां, तर त्यांच्याबरोबर माझा शॉट होता. हां, आणि मला थोडासा आता कॉन्फिडन्स पण वाढला होता. हां, आणि नाटकातला कॉन्फिडन्स तर एवढी पब्लिक असते, हां. तर तो कॉन्फिडन्स असतोच आपल्याला. तर ते डेअरिंग होतं मला. एक रिहर्सल केली आम्ही. ती ओके झाली. तर मी म्हटलं, "सर और एक बार करेंगे क्या हं. रिहर्सल?" आता मी म्हटलं, "एवढा मोठा कलाकार, याला आपण कसं कसं म्हणायचं की विचारलं? रिहर्सल अरे क्यों नहीं, क्यों नहीं? कोई क्या माँ माँ के पेट से थोड़े सीख के आता है. हाँ? चल करेंगे जरूर." परत आम्ही दुसरी रिहर्सल केली आणि फर्स्ट टेक ओके केला. वाह! असं आहे. ते सपोर्टिव्ह कलाकार जेवढा चांगला असेल, तो हो, कितीही मोठा असो. हो. म्हणजे मी आता ऐकलेलं, की जितका मोठा आर्टिस्ट तितका तो ग्राउंडला असतो. बरोबर. तर ते म्हणजे मी तर त्यांच्याबरोबर कधी काम नाही केलं. म्हणजे मला मराठीचं आणि हिंदीतलं थोडासा एक हे डिफरन्स. थोडा डिफरंट जाणवला काही. हां, आणि थोडेसे आपले नाटकामध्ये पण असे बरेच मला भेटले. हां. नंतर मग मी बऱ्याच नाटकांमध्ये कामं केली. मराठीचं माझं पहिलं नाटक, देवा शपथ खरं सांगेन, नेताजी दादा भोईर यांचं. हे कमर्शियल होतं की प्रायोगिक होतं? नाही, नाही, हे आपलं राज्यनाट्य राज्य स्पर्धेचं. आर्टिस्ट. हां, राज्यनाट्य स्पर्धेमध्ये ते माझं त्यांनी हिंदीच्या माझ्या प्रॅक्टिसला आलेले. हां. ते प्रॅक्टिस वगैरे बघितली होती. मला म्हणे, "तू मराठीत करशील का काम?" म्हटलं, "हो." तर म्हणे, "मग आमचं आता नाटक चालू होणार आहे राज्यनाट्यकरता. तर या." तर त्यांचं बरोबर नाटक सगळं बसून झालेलं होतं. तर मग त्यांनी मग खास माझ्यासाठी एक हे लिहिला, एक रोल लिहिला त्याच्यात छोटासा आणि मग मी तो सादर केला. सादर करत असताना गंमत अशी झाली, की प्रेक्षकांमधून ते फोटो काढायचे पूर्वी हां, ते ज्याचा पेपरला द्यायला किंवा काय ओके, ते असं फ्लॅश पण हां, तर तो फ्लॅश आला आणि समोरच्या कलाकाराचा डायलॉग संपला. हां, तो फ्लॅश गेला, माझं लक्ष गेलं तिकडं आणि मी ब्लँक. ब्लँक झालो. अरे बोलणार काय, बोलणार काय? मी बघतोय त्याच्याकडे, तो बघतो माझ्या इकडून प्रॉम्प्टिंग करताय, तिकडून प्रॉम्प्टिंग करताय. हं. ते माझं प्रॉम्प्टिंगकडे लक्ष नाही, काही नाही. पण मी ते भांबावून गेलो. मग त्या कलाकारांनी, सहकलाकारांनी एक हे केलं, "अहो आग लावे, काहीतरी बोला." हं. माझी लगेच ट्यूब पेटली. का हां. मी माझंच विसरलो, मी माझंच ब्लँक विसरले हां. हां, आणि मी काय म्हणायचो तोच विसरला का काय हां. असं. तर त्यांनी अशी क्लू दिल्यानंतर आता मग मी म्हटलं, "मी काय बोलणार? हां. तुम्हीच काय त्या वेळीला घेऊन तुम्हाला कोर्टात काय साबित करायचं ते करा." हां. म्हणजे असं ते मग नंतर सीन कंटिन्यू. नाटक सुरू झालं. पण हां. असं एक 5-10 सेकंद
असेच गेले ना हां. एकमेकाकडे बघण्यात. आणि मग त्यांनी ते सुरू केल्यानंतर त्याच्यानंतर मग आजपर्यंत माझं चित्रपटातही कधी असं झालं नाही आणि नाटकात तर नाटकामध्ये अजिबात नाही. मग तेव्हापासून मला एक समजलं की तिकडे कोणी काही गोंधळ घालू, हां. आपलं आपलं जे आपलं चाललंय ते आपण बघायचं बरोबर. स्टेजवरती किंवा कॅमेऱ्यासमोर जे चाललंय ते बघायचं. तिकडं कोण काय बोलतंय, कोण काय करतंय त्याच्याकडं, कोण दुर्लक्ष फोटो करायचं. काढतंय त्याच्याकडे लक्ष करायचं नाही, हे मला त्यावेळेस समजलं. तर असं करत करत असताना मग बऱ्याच नाटकांमध्ये कामं केली. कमर्शियल नाटकांची नावं म्हणजे एखादे 1-2 कमर्शियल नाटकं. सतीश तारेंचं सगळं कसं गुपचूप, हां. त्याच्यामध्ये माझे 9 व्हेरिएशन आहेत त्या याच्यात. म्हणजे म्हणजे ती हिरोईन जी असते ती हिप्नोटायझिंग करते मला. हां, हिप्नोटाईज करते. हां. हिप्नोटाईज केलं की मग मी वेगवेगळ्या रूपात जातो. असे माझे 9 प्रकारचे असे रोल त्याच्यात हां. वेगवेगळे येतात. तर त्याच्यात धमाल केली. एकदम फुल कॉमेडी. त्याचे प्रयोग झाले का? प्रयोग झाले त्याचे 9-10 प्रयोग झाले आम्ही हां. केले. नाशिकला केले, आपले बाहेर पण केले. त्याचं असं झालं की मी तुमच्याकडे आलो समजा. हां. "हो, माझं नाटक आहे, या ना बघायला." आता ते तुमचं माझं तोंडावर तोंड असल्यामुळं मग ते काय म्हणे, "बरं ठीक आहे." तिकीटं घेतली आणि नाटकाला आले. नाटकाला आल्यानंतर म्हणे, "पाहू 5-1 मिनिटं आणि नंतर तोंड दाखवून निघून आणि जाऊ." आणि आली आणि बसले नाटक समोर आणि नाटक सुरू झालं. नाटक सुरू झाल्यानंतर नाटक संपलं तरी ते उठती ना हां. आणि मग त्यांनी ते कबूल केलं. आम्ही म्हणे असंच आलो होतो टाईमपास म्हणून, आग्रहाखातीर. हां. की चला जाऊया काय नाटक बघायचं किंवा काय. आता यांनी एवढं आग्रहाने दिले तिकीटं, तर घ्या. आणि मग ते उठायला तयार नाही. अजून आहे की काही नाटक, अजून आहे की काही नाटक असं. म्हणजे एकदा बसल्यानंतर आहे ना, लोकांच्या नाड्या पॅन्टीच्या तुटेपर्यंत इतके हसायचे. बसायचं. इतकं कॉमेडी नाटक होतं. सतीश तारेंचं पण माझं पण चांगलं त्याच्यात बॉन्डिंग झालं होतं. ते पण नाशिकला आले की कधी पण मला फोन केल्याशिवाय राहत नसायचे. पण आता काय दुर्दैव त्यांचं ते आपल्यात नाहीये. नाही. खूप चांगले अभिनेते हो. म्हणजे माझं कधी योग नाही आला त्यांच्याबरोबर काम करणं. पण मी नाही, नाही. आम्ही त्यांची बरेच म्हणजे बऱ्याच वेळेस भेटलो. ते आमच्या स्टेजवरनं पण ऑडिशन घेऊन आमचे हां. नावाने हे करायचे, की ते अमुक आलेले, म्हणजे नवले आलेले, हां. चव्हाण आलेले असं म्हणजे ते नाटकाचे त्या याच्या याने ते आम्हाला हो, भेटत नाव राहायचे. घ्यायचे आणि आणि आल्यानंतर ते पहिल्यांदा फोन असायचा त्यांचा, की आज मी येतोय नाशिकला. हं. तर म्हणजे मग जेवायला वगैरे ते आपल्याकडेच असायचे. तर मग असं करता बऱ्याच नाटकांमध्ये केलं आणि मग ते ह्या पहिला जो चित्रपट होता, त्याचा नायक गुड्डू रेजवी होता. त्याच्यामध्ये होम प्रोडक्शनमध्ये ते मला परत मग तिकडे बोलवण्यात आलं आणि मग पिक्चर आणि नाटकं हे मी मधून-मधून करत राहायचो आणि आता पण केलेत आणि अजूनही नाटकात काम करायची इच्छा आहेच आहे. हां, की ते हं. नाटक आहे ते हो. विसरू शकत नाही एखादा अभिनेता. नाही सर मग कारण आता रिसेंट हं. तुम्ही आता सध्या काय तुमचे प्रोजेक्ट वगैरे चालू आहेत? आता सध्या तर आता नाहीये काही. पण याच्या अगोदर मी केलेले आहेत परत. हं. दिल में हिंदुस्तान, डायमंड सिंग असे 3-4 ते प्रोजेक्ट आहेत. पण ते अजून रिलीज झालेले नाही. हां. तर ते रिलीज झाल्यानंतर बघता येईल. सर आता एक दुसरा प्रश्न असा आहे, की आता जी नवीन मुलं आहेत, जे अभिनय करू पाहतायत, रील्स वगैरेमुळे त्यांना असं वाटतं, की आम्ही खूप सुंदर अभिनय करतो. तर तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं सर? रील करतायत. ते त्यांच्या परीने करतायत. आता मला पण असे बरेच जण भेटतात. हां. "हे मला नाटकात घ्याल का तुम्ही? तुम्ही पिक्चरमध्ये घ्याल का?" हं. ते असे खूप बोलतात. पण जेव्हा कॅमेऱ्यासमोर येतात ना, त्यावेळेस हं. सर्व त्यांचं अवसान गळलेलं असतं. पण असे ते इतक्या गप्पा मारतील, इतके कॉमेडी करतील, इतके विनोद करतील, हे करतील. पण ज्यावेळेस कॅमेऱ्यासमोर बोलायचं असतं ना, त्यावेळेस सर्वांची हे होते. हां, म्हणजे तीच गोष्ट आहे, की जर अभिनय करण्यासाठी प्रशिक्षण हे गरजेचं आहे असं. जरूर, जरूर. आहे ना? तुम्ही भले काही क्लास करा किंवा शिबिरे करा किंवा नाटकातून तर एकदम बेसिक, एकदम भारी अभिनयाचं आपल्याला शिक्षण मिळतं. हां. त्याच्यात तुम्हाला फक्त अभिनयाचंच नाही मिळत, तर इतर हे बाकीच्या बॅकग्राऊंडचं मिळतं तुम्हाला, स्टेजचं पण हे मिळतं आणि वेगवेगळ्या आणि गोष्टी हाताळायला मिळतात. हां आणि नाटकामध्ये कसं असतं, की शिकवलं जातं. हं. तुम्ही ही मूव्हमेंट घ्या, तुम्ही चालाल तुम्ही कशी? असं चाला, हां. तुम्ही तसं चाला. कारण तुमच्यावाला कॅमेरा सर्व
पब्लिक असते बरोबर. आणि इथे कसं असतं, एक लिमिटेशन असतं. हां, फिल्ममध्ये एक लिमिटेशन आहे. फिल्ममध्ये एक लिमिटेशन लिमिटेशन. असतं, तिथं फक्त तुमचा एक कॅमेरा असतो. हो, त्या कॅमेऱ्यात जेवढं येईल तेवढंच तुम्हाला हो. प्रेझेंट करता येतं. तसं नाटकात काही नसतं. तर तुम्हाला पण पुन्हा स्टेज फिरता येतं हो, तो ते लेवल. फिरता येतं, पण तेही ऑड व्हायला नको. हो. दुसऱ्या कलाकाराला तुम्ही आडवं जाऊ शकत नाही किंवा काही. असे ह्या बारीक-बारीक गोष्टी गोष्टी आहेत. म्हणजे तसं नाटकात बघायला गेलं तर हो, नाटक नाटकात वेगळं आहे शिकवलं जातं. आणि फिल्म वेगळं आहे. दोन्ही तंत्र थोडीशी हो, वेगळी आहेत, पण हो, एक अभिनयाचाच भाग आहे. हो. सर मला एक दुसरा प्रश्न विचारायला आवडेल तुम्हाला, की आता जे काही गोष्टी म्हणजे फिल्म हं, आणि नाटक हं. हे जे आता आहे पूरक आहेत का? म्हणजे सिनेमा वेगळा आहे, नाटक वेगळं आहे का? म्हणजे जसं नाही, तुम्ही आता एकमेकाला ते पूरकच आहे. पूरकच आहेत. हां, हां. कारण याच्यातही अभिनय केला जातो, आणि नाटकातही त्याच्यात अभिनय अभिनय केला केला जातो. जातो. परंतु नाटकात समाधान हे असतं, हां, की पब्लिक समोर असते. तुम्ही काय करता त्याचं लगेच तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो. हां, तुम्ही हे करता, कॉमेडी करता, हां. की की तुम्ही कशा पद्धतीने हां, अभिनय केलाय. म्हणजे ते त्याचं म्हणतात ना लगेच आपल्याला सर्टिफिकेट लगेच हां, प्रेक्षकांकडून प्रेक्षक मिळतं. मिळते हो, बरोबर. असं आहे. तसं चित्रपटाचं नाहीये. जोपर्यंत तिथे फक्त कॅमेरामन, डायरेक्टर आणि हेच असतात. हां, म्हणजे ते फक्त अभिनेत्याचं नाटक हां. आणि दिग्दर्शकाचा सिनेमा असा एक जरूर, तो जरूर. हो, वाटलेला गेला. हो. बरोबर आहे. आणि नाटक हे जे असतं ना, हे श्राव्य असतं. म्हणजे ते तुम्ही संवादातून प्रेक्षकांना त्या याच्यात आणता तुम्ही. आणि याचं थोडंसं त्यात तुम्ही व्हिज्युअल्स असतं व्हिज्युअल सिनेमामध्ये. असतं. हां, असं. म्हणजे तर हा थोडंसं थोडा हां, फरक आहे. फरक आहेच. तुम्ही संवाद चित्रपटामध्ये कमी जरी वापरले आणि बाकीच्या ॲक्शन वगैरे केलं तरी चालतं. पण एखाद्या वेळेस नाटकाला कसं असतं, की एखादा आंधळा जरी बसलेला असला, हं. तरी त्याला त्या संवादांमधून कळतं, की इथे काय हां, घडतंय किंवा काय होतंय. बरोबर. सर मला एक विचारायला आवडेल तुम्हाला, की कोणते लेखक आवडतात नाटकातले? मी विवा शिरवाडकरांना पण भेटलेलो आहे. हां, श्याम दळवींचं नाटक केलेलं आहे. सतीश तारेंचं नाटक केलेलं आहे. बबन प्रभूंचं पण नाटक केलेलं आहे. ते मी मुंबईला असताना आता हे लॉकडाऊनच्या अगोदर त्याचे बरेच शो केले मुंबईला. हं. तर असे आणि असं खास म्हणजे मला हाच अभिनेता आवडतो तो किंवा किंवा हाच हाच लेखक आवडतो किंवा हाच दिग्दर्शक आवडतो असं काही नाही. हां, ते सगळे जे चांगलं काम करतात ते प्रत्येकजण कष्टानेच करतो. हां, याला चांगलं म्हणणं आणि त्याला वाईट म्हणणं हे काही आपल्याला ते पटत नाही. हां. कारण प्रत्येकजण त्याच्या मागे त्याची मेहनत असतेच ना. बरोबर आहे. बरोबर आहे ना. तुम्हाला मराठी सिनेमा कोणता आवडलेला आहे आत्तापर्यंतचा? मला दादा कोंडकेंचे चित्रपट आवडायचे. हां, त्याच्यातलं एखादं नाव? सर्वच सोंगाड्या, हां, तुमचं आमचं जमलं. मी पहिला पिक्चर बघितला दादा कोंडकेंचा. आमच्या शाळेत आम्ही असताना आमची पंचवटीला सहल गेली होती हं. आणि सहल गेली आणि दुपार झाली. मग आता दुपारनंतर करायचं काय? मग शिक्षक म्हणे, "चला आपण हे बघू." तर आम्हाला जीवन ज्योती पिक्चर बघायचा होता. तर त्याच्या तिकीटं नाही भेटले एवढे मुलं, हां. सगळे शाळेची मुलं. तर मग आम्ही तो पिक्चर बघितला. तुमचं आमचं जमलं. त्याच्यात मला अशोक सराफांचं पण काम छान आवडलं. त्याच्यामध्ये तो माकडवाला असतो. ते माकड घरात पाठवतो आणि ते भांडे वगैरे असे ते चोरी करतो असं ते माकड. तर ते पण मला ते अशोक सराफ पण आवडले त्यात. सर आत्ताचा सिनेमा आणि पूर्वीचा सिनेमा याच्यामधची तफावत काय? म्हणजे काय बदल झालाय असं तुम्हाला वाटतं? बदल भरपूर आहे. पूर्वी टेक्निशियन वगैरे हे खूप टेक्निक कमी होतं हां, आणि आता इतकं टेक्निक वाढलंय की हां, ॲडव्हान्स झाले सगळे. ॲडव्हान्स झालंय सगळं. तो एक फरक आहे. हां, पूर्वी आउटडोअर वगैरे शूटिंग व्हायची. सगळं ढग वगैरे आले, हे आले तरच शूटिंग थांबली जायचं. हं, आता आम्ही एक चित्रपट केला मोहन जोशींबरोबर. तर त्याच्यात ते नॅशनल लायब्ररी तिथे. तर तिथे आम्ही रात्री 3:30ला तिथे शूट केलं. तर त्याचे लाईट्स इतके हे लावलेले होते हेवी मोठमोठे. काय असतात ते, आता ते मला हां, नावं नाही सांगता येणार. HMI किंवा हां, अनेक बरोबर. लाईट्स आहेत. हो. हां, तर ते लावलेले होते. तर ते पूर्ण दुपारचं फील तिथं फील हे होतं. म्हणजे हं, पूर्वी असं नव्हतं ना. पूर्वी 12 वाजता तुम्हाला जर सीन घ्यायचा तुम्हाला दिवसाच करावा हो, लागायचा. हो. तेवढे तसं टेक्निकल टेक्निक गोष्टी नव्हतं होत्या. तेवढं. आणि आता ते टेक्निक ते वाढलंय. हे झालेलं आहे, की आपण नाईटला सुद्धा डे करू शकतो. एवढ्या बरोबर. काही ॲडव्हान्स काही हो. गोष्टी झालेल्या आहेत. बरोबर आहे सर. आणि टेक्निक जे आहे ना ते पूर्वीचं जरा हेच होतं हो, म्हणजे आणि आता खूप सोपं झालंय. हो, सिनेमा. पूर्वी फक्त सिनेमा असायचा, पण आता मीडियामुळे हं, टेलिव्हिजनमुळे बरेच चॅनल आता याच्यावरती दाखवले जातात. त्याच्यामुळे कलाकारांना पण आता भरपूर वाव निर्माण झाला. पूर्वी कसं चित्रपटांवर
अवलंबून राहावं लागायचं. बरं सर, सीरियल आता मालिका वगैरे तुम्ही केल्यात का? मी एकच केली फक्त मराठीची, नाव काय? राजा शिवछत्रपती. हां. तिचे फक्त 11 एपिसोड झाले सह्याद्री चॅनलवरती. आणि ही होती राणे सरांची. हां. तर ते डायरेक्टर होते आणि प्रोड्युसर आमचे बबन नाना गोलप होते. तर त्यांच्या त्या 8व्या आणि 9व्या भागात माझं काम होतं. हां. पण मला वाटतं मालिकेमध्ये जर एखादा चांगला कलाकार जर अटकला, तर त्याला तिथनं बाहेर निघायला थोडं म्हणजे बाहेरची दुनिया त्याच्यासाठी जवळ-जवळ बंदच होती. आता ते हां. 2 वर्ष, 3 वर्ष जर समजा तुम्ही शूटिंग करताय, बरोबर. तर मग त्यावेळेस तो बाहेर काहीच करू शकत नाही. दुसऱ्या दुसऱ्या सीरियलमध्ये करू शकत नाही किंवा चित्रपटात करू शकत नाही किंवा काही हो, करू आता शकत काही नाही. मुभा झालेल्या आहेत, हो, पण तरी सुद्धा त्याचा रोल किती आहे किंवा हो. काय गोष्टी ते बरोबरच तर आहे. मग ते माणूस अटकून जातं. आणि मला बरेच असे आता ॲक्टर किंवा अशा बऱ्याच सीरियल आहे का त्या 4-4, 5-5, 10-10 वर्ष चालतायत. चालतंय. हो. आणि ते जे त्या सीरियलशिवाय ते बाहेर ते कलाकार कुठे त्यांचं दिसतच नाही. आयुष्य नाहीये असं हो, म्हणायला हरकत नाही. असं. तर तेच तुम्ही जर समजा एखाद्या चित्रपटात काम केलं, एकदा तुम्ही काम केलं की तुम्ही मोकळे होता किंवा मोकळे तुमचा होता. तो विषय दुसरा तुम्ही फिल्म करू शकता. हो, असं. तर बरोबर मग आहे. मी मी थोडं त्या मताचा आहे की हं. मला कुठं अटकून नाही राहायचं. करायचंय बरोबर. एक वेगवेगळ्या हां, गोष्टी, आणि वेगवेगळे विषय वेगवेगळ्या हाताळायचे गोष्टी आहेत. आणि वेगवेगळ्या रोल्स हां, करायचे. करायचे आहेत. बरोबर. आणि रोलमध्ये पण अटकून नाही राहायचं, की मी आता हा रोल केलाय, मग दुसरा प्रोड्युसर येईल किंवा हं. दुसरा डायरेक्टर येईल, तो म्हणेल, "अहो, तुम्ही हा रोल केलाय, मला आवडलाय. हाच रोल तुम्ही परत माझ्या चित्रपटात असाच रोल आहे, तुम्ही करता का?" तर मी स्पेशल नाही सांगतो. मग एका धाटणीचे रोल तुम्हाला नाही नाही करायचे. करायचे. वेगवेगळे एक्सपेरिमेंट घेता वेगवेगळे येईल. करायचे. कारण मी बरोबर. नाटकांमध्ये पण तेच केलं. व्हिलन केला, हां. हिरो केला, पुन्हा कॉमेडी केलं, पुन्हा ट्रॅजेडी केलं, म्हणजे सर्व प्रकारचे रोल केले. आणि सर ह्या सगळं सांभाळून असं तुमच्या परिवारावरती याचा काही परिणाम? नाही, नाटकाचं वगैरे तर काही नाही. नाटक करीत असताना मी रेशन दुकान पण चालवायचो. हां. रेशन दुकानचं तर लोक खूप नाव ठेवतात रेशन दुकानदाराला. पण माझा एकही कार्डधारक मला येऊन वाईट बोलणार नाही. हां. कारण मी प्रत्येकाला "आहे ना बाबा, हे जा, घेऊन जा." पण मी कधी कोणाला अडवलं नाही किंवा कोणाची अडवणूक पण केली नाही. आणि आमचा चुलता होताच. दर 8 दिवसाला, 1 महिन्याला, 15 दिवसाला ते दुकान तपासायला अधिकारी यायचे. त्यांना अर्ज असायचे, की अमुक-अमुक दुकानात असं-असं होतंय, तसं-तसं होतंय. ते अधिकारी यायचे आणि चुलता स्वतःच्या नावाने नसता करत. तुमच्यासारख्यांना असं पुढं करून द्यायचा. आणि एकदा काय झालं, की माझं गाव पाथर्डी, दुकान माझं पाथर्डीचं, आणि चुलत्याने जे अर्ज केला आणि त्याच्यात ज्या झेरॉक्स जोडल्या त्या कार्डधारकांच्या, म्हणे हे आम्हाला साखर देत नाही. म्हटलं ठीक आहे. अधिकारी आले, त्यांनी तपासलं, माझं सर्व क्लिअर होतं. तर म्हटलं, "सर, पण मला ही तक्रार कोणाची हे दाखवा ना." म्हटलं, "मी तर असं काही कुणाला करत नाही." तर तुम्ही तक्रार दाखवा. तर ते तक्रार दाखवली, तर ते म्हटलं, "साहेब, हे इथं दडदडीत लिहिलं पिंपळगाव खांबचं. तुम्ही जर मला अशी मुभा द्या का कोणी कुठलाही बी आता हं. झाली ती हे हां. की कुठलाही बी कार्डधारक आला, की त्याला तो म्हणेल तेवढी 5 किलो साखर द्या, 10 किलो साखर द्या. असं जर तुम्ही मला देत असाल, तर मग मी ते पण करेन." म्हटलं, "मला काय करायचंय? मला ते गव्हर्नमेंटने दिलेलं आहे तेच पुढे ते कंटिन्यू पुढे कंटिन्यू करायचं. करायचं." हो. त्यामुळे मग ते, "मग हे असं का होतं म्हणे तुझ्या विरुद्ध?" म्हटलं, "सर, आमचा जमिनीवरून वाद चालू आहे, माझ्या चुलत्याचा आणि माझा. तर म्हटलं तो असे अनेक वेगवेगळे प्रकाराने तो मला त्रास द्यायचा प्रयत्न करतो, की वाद जमिनीचा, आणि हे तर दुसरेच काही पण कुभांड रचायचा तो." मग त्याच्यानंतर मग ते अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी पण मग नंतर मग तर त्या आला काही ते समजून घ्यायचे, हा काहीतरी वेगळंच वेगळंच कारस्थान केलेलं. काहीतरी कारस्थान करायला आला. मग ते त्याला समजून सांगायचे, की "बाबा, तू हे रिकामे उद्योग कशाला करतो? तुझं जिथं भांडण आहे तिथं ते तू बघ ना, ते काय तुझं ते तुला न्यायाने लढू द्यायचं किंवा शकतो. त्यांना हो. नाही द्यायचं किंवा काय, ते तुझी तू बघ ना. पण तू असे रिकामे उद्योग कशाला करतो? त्यालाही त्रास होतो, त्याला त्रास होतो, त्याच्याबरोबर आम्हालाही त्रास होतो म्हणे. हे जर तुमच्यानंतर हे तक्रार जर आली तुमची, तर आम्हाला वरचे अधिकारी पण त्यांना विचारणार पण ना." रिपोर्ट द्यावे लागतात, की काय झालं हो, त्या गोष्टींचं. असं. बरोबर आहे. मग असं प्रकारे बऱ्याच त्रास व्हायचा. त्यामुळे मी पण क्लिअर राहायचो. आलेला प्रत्येक दुकानात ग्राहक तो जे
सरकारकडनं जे मिळायचं ते मी त्यांना देऊन टाकायचो. कधी-कधी तर मी उधार सुद्धा लोकांना दिले. रेशन दुकानात कोणी उधार देतं का? बरोबर. सरकारी दुकान, तरी पण मी उधार पण दिलेलं आहे. बरेच जण आहेत आणि आज ते माझं नाव घेत आहेत. मी पैसा नाही कमवला. माणसं कमी. मी माणसं कमवली आणि माझ्यावालं ते नाव कमवलं. सर अजून जेव्हा तुमच्याकडे काम नसतं किंवा तेव्हा तुम्ही फावल्या वेळात काय करता? आपल्याला नातवंड आहे. हां. मस्तपैकी त्यांच्याबरोबर खेळायचं हं. आणि आता भरपूर आता साधनं झालीत करमणुकीची. पूर्वीसारखी नाही आहे. पूर्वी फक्त रेडिओ असायचा. आता टीव्ही झाले, मोबाईल झाले. सर तुम्ही या आमच्या शोमध्ये हलक्या-फुलक्या गप्पा मारल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला खूप बरं वाटलं की तुम्ही आपल्या या शोमध्ये आलात. थँक यू सर. आपण मला इथे बोलवलंत त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. ग्रुपचे, तुमचे, सर्वच टीमचे आभार मानतो आणि मला इथं बोलून 4 शब्द माझं मन मोकळं करायला मिळालं. त्याबद्दल धन्यवाद. थँक यू सर.